वडिलांची सेवा करा. एकदा आई वडील निघून गेले की मायेचं सागर आटला मायबाप म्हणून म्हणतात ना. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा. जन्म तुला लाभला कोण देव पावला रे नरदेह लाभला. योगायोगाने आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे बाबांनो. भजना करता हा अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने दिलेला आहे. मग जीवनामध्ये आल्यानंतर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. जीवनामध्ये आपण सगळं काही करतो. मी सांगत असतो घर बांधायचं असेल तर आपण नियोजन करतो. गाडी घ्यायची असेल तर आपण नियोजन करतो. लग्न करायचं असेल तर आपण नियोजन करतो. लग्न झाल्या मुलं कधी व किती पाहिजेत याचं नियोजन करतो. झालेली मुलं कोणत्या शाळेत पाठवायचीत याचं नियोजन करतो. घरामध्ये टीव्ही कोणत्या कंपनीचा घ्यायचा याचं नियोजन करतो. घेतलेल्या टीव्हीला कोणत्या कंपनीचा डिश बसवायचा याचं नियोजन करतो. एवढंच नाही घरामध्ये मोबाईल कोणत्या कंपनीचा घ्यायचा याचं नियोजन करतो. अरे घेतलेल्या मोबाईलला कोणत्या कंपनीचं सिम टाकायचं याचं नियोजन करतो. एवढ्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजन करतो. पण भजन कधी करायचं याचं कधी नियोजन करणार. तो परमेश्वर मला भेट कधी दिली याचं कधी नियोजन करणार. अरे आपल्याला सुद्धा एक दिवस जायचंय याचं कधी नियोजन करणार. विठ्ठल विठ्ठल अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला भजना करता दिलेले. मग जीवनामध्ये आलं तर त्या देवाच्या या ठिकाणी भजन केलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या ठिकाणी हिताचं सांगतात. तुम्ही जीवनामध्ये आलाय देवाच्या या ठिकाणी भजन करा. सांगतात कोण सांगतात काय आणि सांगतात कोणाला हे महत्वाचं आहे बरं का. काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे. सांगतात कोण सांगतात कोणाला सांगतात काय. सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे. सांगणं हिताचं सुद्धा या ठिकाणी असलं पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबराय आपल्याला या ठिकाणी सांगतायत. सांगणारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय आहेत. ज्यांना सांगतायत त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगतायत. सांगणं हिताचं आहे. सांगणं अधिकाराचं आहे. सांगणं या ठिकाणी आपल्या या ठिकाणी हिताचं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी सांगतायत. काय सांगताय तुम्ही देवाला या ठिकाणी भजा. भजना करता हा अमूल्य किमतीचा नरदेह त्या परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. मग जीवनामध्ये आल्यानंतर त्या देवाला या ठिकाणी भजलं पाहिजे. सांगणारे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय लक्ष देऊन ऐका बरं का. सांगत असताना हे 4-5 मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतले. आज या ठिकाणी पाहिलं तर सांगणारे एवढे ऐकणारे एवढे सांगणारे एवढे ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे बरं का. पण सांगतो कोण सांगतो कोणाला सांगतं काय हे महत्वाचं आहे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे. अधिकार असल्याशिवाय माणसाने बोललं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने भजनाच्या चुका काढल्या पाहिजे. त्याने आपल्या चुका काढल्या पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याने या ठिकाणी आपल्याशी बोललं आपल्याशी डोकंच लावलं नाही पाहिजे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने या ठिकाणी बोललं पाहिजे. सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे बरं का. मी उद्या येऊन म्हटलं तुम्हाला हे पहा उद्यापासून बारामती बंद. तुम्ही माझं ऐकणार आहे का. ऐकणार आहे का. अजिबात नाही. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधनं म्हणू द्या उद्यापासून महाराष्ट्र बंद. कुणाची चालू करायची हिंमत आहे का. अजिबात नाही. ते कोणी पक्षाचं असू नाही तर काय असो. कुणाची हिंमत आहे का. अजिबात नाही. अधिकार बाबांनो. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. एखादं जर आपल्यासारख्याला बोललं तुझ्याकडे पाहावं लागतं. आपण काय म्हणतो बघ काय बघायचं ते.
पण एखादा PSI जर आपल्याला बोला तुझ्याकडे पाहावं लागतं, 2 दिवस झोप येत नाही आपल्याला, सांगणं तेच आहे, वाक्य तेच आहे, पण अधिकाराशिवाय माणसाने बोललं नाही पाहिजे बरं का. अधिकार असला पाहिजे, सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे, सांगणं हिताचं असलं पाहिजे, सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे. अनुभवाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला सांगतायत जगद्गुरु तुकोबारायांकडे अधिकार आहे, अनुभव आहे. लक्ष देऊ नाही का बरं का. अधिकार या ठिकाणी हित सुद्धाचं जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, ते हिताचं आहे, अनुभवाचं आहे आणि अधिकाराचं आहे. लक्ष देऊ नाही का. अनुभवाचं या ठिकाणी सांगितलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवाशिवाय बोलणं, जे काही जगद्गुरु तुकोबारायांचे अनुभव आहेत तेच अभंग आहेत आणि जे अभंग आहेत ते अनुभव आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला अधिकाराचं सांगतायत, अनुभवाचं सांगतायत आणि या ठिकाणी हिताचं सांगतायत. हिताचं या ठिकाणी ऐकलं पाहिजे बरं का. एखादा लहान मुलगा जर आपल्याला सांगत असेल आणि ते जर आपल्या हिताचं असेल तरी ते माणसाने ऐकलं पाहिजे. हिताचं या ठिकाणी माणसाने ऐकलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. हिताचं या ठिकाणी पत्नी आपल्याला सांगत असते बरं का. पत्नी सांगतच असते, ती सारखीच सांगत असते. पत्नी सांगतच असते. कधी सांगते? जेवण झालं. लक्ष देऊन ऐका बरं का. जेवण झालं, 2 जण घरामध्ये या ठिकाणी रूममध्ये बसले की पत्नी आपल्याला नवऱ्याला सांगत असते बरं का, तुमच्या भावाकडं बघा, त्याच्या शर्टाची इस्त्री मोडना आणि तुमचं मड सारखं शेतातच गाडले. किती बी राबले, किती बी कष्ट केले तरी एखादा गुंठा तुम्हाला जास्त मिळणार नाही. किती बी राबले तरी 2च हिस्से होणार आहेत, एखादा गुंठा जास्त मिळणार नाही. माझं आयुष्य गेलं सांगू तुमच्या पोराकडे बघा, सांगते तुम्हा इकडे निघा. सी बायको या ठिकाणी हिताचं सांगा. असं सांगायला लागली वल्ल्या फोकाने हाणावं, अजिबात पाप लागत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे, सांगणं हिताचं असलं पाहिजे. लक्ष देऊन ऐका. आणि जर बायको याच्या विरुद्ध आपल्याला हिताचं सांगत असेल, का हो तुमचं दारू पिऊन या ठिकाणी दारू पिणाऱ्या एखाद्या नवऱ्याला तिची बायको सांगत असेल, का हो तुमचं दारू पिऊन तुमचं आयुष्य बरबाद झालं, तुमचे नातेवाईक तुमच्याशी नीट बोलत नाहीये, तुमचं गाव सगळं या ठिकाणी तुमच्याशी नीट बोलत नाही, कुणी या ठिकाणी आपल्याशी बोलत नाही, सगळे आपल्या घराकडे सुद्धा पाहत नाही, दारू पिऊन तुमचं या ठिकाणी आयुष्य बरबाद झालं, आपल्या पोराबाळांकडे पहा, त्यांचं शिक्षण व्हायचं आणखी काहीतरी तुम्ही या ठिकाणी ऐका. दारू सोडा. बायकोचं तळमळीने सांगत असेल तर नवऱ्याने हे ऐकावं बरं का. नवऱ्याने ऐकलं पाहिजे. तळमळीने या ठिकाणी सांगत असते. दारू माणसाने पिली नाही पाहिजे. दारू गांजा मत पिओ यारो, दारू माणसाने पिली नाही पाहिजे. जाम पर जाम क्या पीते हो, रात पिओगे तो शुभ उतर जाएगी, प्याला पिओ हरिनाम का, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. सांगायचं मुद्दा. तळमळून या ठिकाणी बायको आपल्या नवऱ्याला उपदेश करत असेल ना तर नवऱ्याने या ठिकानी ऐकलं पाहिजे. एक जण बायको सारखी नवऱ्याला म्हणते दारू सोडून द्या, दारू सोडून द्या, दारू. एक जण लय वैतागलं, बायकोला टोपण भर दारू पाजले. बायकोलाच तो पाहतो, तिने पिली तसं तिने आता ती असं केलं. किती कडू आहे म्हणे, तुला आज कळलं का किती कडू आहे? हे दुःख मी केव्हापासून झेलत आलेलो आहे. अजिबात काही करतील पण दारू पिणे या ठिकाणी सोडणार नाही बरं का. माणसाने या ठिकाणी बायकोच्या हिताचं ऐकलं पाहिजे. जर आपल्याला कोणी लहान मुलगा आपल्या हिताचं सांगत असेल तर हिताचं या ठिकाणी ऐकलं पाहिजे. बाबा या ठिकाणी आपल्या मुलाला सांगतात, ए बाळा जा एवढी बिडी पेटून आण बरं का. बिडी पेटून आण. विस्तुवावर जातो, बिडी पेटवतो, बापापर्यंत येतोपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खान आलाय का, तुला साठी जीवनामध्ये तू बिडी पेटवत नाही, काय करशील तू? तो म्हणला मला चॅलेंज. पुन्हा बिडी घेऊन जातो, परत विजूच देत नाही. आणि बिडी अशी इमानदार जाते ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी वडून पाहिली नाही, समोरच्याचं पाहिले. ती बिडी अशी इमानदाराची जे ती या ठिकाणी वडल्याशिवाय पेटत नाही. तो बापापर्यंत येतोपर्यंत बिडी या ठिकाणी अर्धी विजून जाते. बाप या ठिकाणी बिडी ओढत पोराला सांगतो, ए बाळा बिडी वडायची नसते, ते शरीरासाठी चांगलं नसतं, अनेक रोग होतात, बिडी या ठिकाणी वडायची नाही. तो बिडी ओढत पोराला उपदेश करतोय बरं का. उपदेश बिडी ओढत पोराला उपदेश करते, बाळा बिडी या ठिकाणी वडायची नाही, शरीरासाठी ते हानिकारक असते, माणसाने बिडी नाही ओढली पाहिजे. बाळ्या म्हणतो, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही सोडायला तयार नाही, तुम्ही मला सांगताय बिडी ओढू नका. हे सांगणं या ठिकाणी असलं पाहिजे. सांगणं या ठिकाणी उपदेशाचं जरी असलं पाहिजे, परंतु उपदेश करत असताना स्वतः अधिकार असला पाहिजे. अधिकाराची सरळ व्याख्या काय? आधी आपण करायचं, मग इतरांना सांगायचं बरं का. सांगणं हिताचं असलं पाहिजे, सांगणं अधिकाराचं असलं पाहिजे, सांगणं अनुभवाचं असलं. अनुभव आले अंगात या जगा देत असे, महाराजांचे त्या ठिकाणी अनुभव आहेत. मग सांगणं अनुभवाचं असलं पाहिजे, हिताचं असलं पाहिजे, उपदेशाचं या ठिकाणी असलं पाहिजे. मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी उपयोग नाही बरं का. माणसाने या ठिकाणी उपदेश करावा, परंतु मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी उपयोग नाही. लक्ष नाही का. एक जण रेल्वेने प्रवास करत चालू होतं, मी याच्याकरता सांगतो बरं का. सांगावं पण मूर्खाला उपदेश करून या ठिकाणी सांगणं आपल्या या ठिकाणी हिताचं नाही. एक जर रेल्वेने प्रवास करत चालला होता आणि रेल्वेने जात असताना त्याला या ठिकाणी सगळ्यात रिझर्वेशनचं वरचं सीट मिळालं बरं का.
वरचं खाली वरती असतं ना सीट, वरचं सीट मिळालं रेल्वेमध्ये गेल्यानंतर. जसं वरच्या सीटवरती गेला तसं त्याला जुलाब लागले बरं का, जुलाब लागले. ते वरून खाली उतरायचं, बाथरूमला टॉयलेटला जायचं, परत वरती येऊन बसायचं, वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, वरती येऊन बसायचं. दमून गेलं, घरी आलं, टम कोणी खाली बसलं. बायकोने सांगितलं काय झालं तुम्हाला एवढं दमायला? त्याने सांगितलं अगं मी जसं वरच्या सीटवरती गेलो, रेल्वेमध्ये गेलो, वरची सीट मिळाली, जसं वरच्या सीटवर गेलो तसं या ठिकाणी पोटाचा त्रास सुरू झाला, जुलाब लागले. वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, वरती येऊन बसायचं, वरून खाली उतरायचं, टॉयलेटला जायचं, जीव दमून गेलाय सगळा. बायको म्हणली तुम्हाला एवढं कळत नाही का? तुम्हाला पोटाचा त्रास झाला होता ना, तुम्ही खालीच्या जो सीटवर बसला होता त्याला विनंती करायचं, म्हणायचं दादा मला थोडासा पोटाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी तुमच्या सीटवर बसतो. तुम्हाला मला एवढं कळत नाही वय, खाली कोण बसलंच नव्हतं तर विचारू कोणाला? लय देव काही नाही या ठिकाणी उपदेश करून अजिबात विचार नाही. मूर्खाला उपदेश करून काय कामाचं आहे? माणसाने या ठिकाणी केलं पाहिजे. संत बाबांना आपल्याला उपदेश करतात काय, तुम्ही या ठिकाणी जागं झालं पाहिजे. आपण या ठिकाणी काकड्यामध्ये ऐकलं, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, विषयी विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोड जीवासी झाला. जो गोड परमार्थ आहे तो माणसाला कडू वाटतो, आणि जे कडू विषय ते माणसाला गोड वाटतात. परमार्थाची सुरुवात कडू नसते तरी देखील माणसाला कडू वाटते, पण परमार्थाचा शेवट हा नक्कीच या ठिकाणी गोड असतो. तसं संसाराची सुरुवात खूप गोड असते, ती पहिली हिरवळ, पण संसाराचा शेवट मात्र या ठिकाणी कडू झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने या ठिकाणी परमार्थ केलं पाहिजे. मी सांगेल तुम्हाला, परमार्थातलं थोडं करा, काही वाया जात नाही. संसारात कितीही करा, काही कामा येत नाही. विठ्ठल विठ्ठला.